श्री स्वामी समर्थ। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर लॉटरीचे तिकीट लागले। विनीता ताईची परिस्थिती अत्यंत गरीब होती। पतीसह सतत आजारी आणि आथरुणावर झोपून असायचा। येणारे सगळे उत्पन्न पतीच्या आजारावर आणि मुलांच्या शिक्षणावर खर्च व्हायचा। विनीता ताईला 2 मुली होत्या। 2 मुली त्या मोठ्या होत्या आणि 2 मुले लहान होती। आता पतीच्या आजारावर सगळा खर्च एवढा खर्च व्हायचा की शिल्लक राहणं शक्य नव्हतं। तसेच मोठ्या मुलीच्या लग्नाची काळजी विनीता ताईला सतत होती। आता सगळी जबाबदारी विनीता ताईवर होती। तर विनीता ताईने मुलीसाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली। कारण पैसे जरी नसले तरी मुली मोठ्या झाल्यावर तशा ठेवता येत नाही। आपल्याला त्यांचे लग्न हे योग्य वयात लावून द्यावंच लागतं। त्यामुळे तसंच विनीता ताईने केलं। मुलीसाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली। त्याच्यातच एक स्थळ असं आलं की मुला मुलीची पसंती झाली आणि ते लग्न ठरलं। तर मुलाच्या आईने तिला सांगितलं की मला सोनं पाहिजे आणि लग्न आमच्या तोलामोलानुसार म्हणजे आम्हाला शोभेल असं लग्न लावून दे। आता नाहीही म्हणता येईना, कारण मुलाकडची परिस्थिती चांगली होती। आता विनीता ताईला वाटले की आपली परिस्थिती जरी अशी असली तरी आपण जर आत्ता खर्च केला किंवा काही जरी प्रयत्न केले तरी आपण आपल्या मुलीचं चांगलं केलंच पाहिजे आणि हे करायलाच पाहिजे असं विनीता ताईचं सतत मनात असायचं की काहीही झालं तरी आपल्याला त्या घरात मुलगी द्यायचीच आहे। त्यामुळे विनीता ताईला हो म्हणणं हे भाग पडलं आणि विनीता ताई हो म्हटली आणि खूपच टेन्शनमध्ये सुद्धा आली होती। कारण हातामध्ये पैसे सुद्धा नव्हते आणि मुलीला जर आपल्याला सुखात पाहायचं आहे, त्यामुळे एवढा मोठा तिने निर्णय घेतला होता। त्यानंतर सतत 15 दिवस विनीता ताई हाच विचार करत होती की आता आपण हो म्हटलो आहे आणि मुलीचं लग्न कसं करायचं, काय करायचं, ह्या विचारात ती सतत मन तिचं असं खिन्न झालेलं होतं। त्याच्यातच त्यांच्या शेजारी एक राधिका ताई होत्या। त्यांनी विनीता ताईला श्री वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापनासाठी निमंत्रण दिलं आणि विनीता ताई त्यांच्या घरी उद्यापनासाठी गेली। तर त्या राधिका ताईने विनीता ताईला श्री वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक भेट म्हणून दिलं। तर विनीता ताई घरी आल्यावर ते पुस्तक संपूर्ण वाचलं। तर पुस्तक वाचून झाल्यावर विनीता ताईच्या सुद्धा मनात विचार आला की आपण सुद्धा जर हे व्रत केलं तर मला सुद्धा यश येईल, मला सुद्धा वैभव लक्ष्मी माता प्रसन्न होईल, कदाचित मलाही मदत होईल। म्हणून पण राधिका ताईच्या मार्फत देवीनेच मला ही पुस्तिका भेट म्हणून दिली असावी, असा विचार विनीता ताईच्या सतत मनात येऊ लागला। विनीता ताईच्या मनामध्ये जय श्री वैभव लक्ष्मी मातेबद्दल भक्तिभाव जागृत झाला। त्यानंतर पुढच्या आठवड्यात जो येणारा शुक्रवार होता, त्यावेळी विनीता ताईने सगळी तयारी केली आणि शुक्रवारी लवकर उठून स्नान करून की देवीला विनीता ताईने असा संकल्प केला की मी 11 शुक्रवार करेन आणि मला यश दे, असा संकल्प विनीता ताईने श्री वैभव लक्ष्मी मातेला केला आणि सगळी पूजा वगैरे सगळी व्यवस्थित मांडली आणि व्रताला आरंभ केला। जसं पुस्तकात सांगितलं होतं त्या पद्धतीने विनीता ताईने सगळी पूजा विधी वगैरे सगळं व्यवस्थित केलं। संध्याकाळी नैवेद्य दाखवला। दिवसभर वैभव लक्ष्मी मातेच्या फोटोवर आपलं मन केंद्रित केलं। असेच 4 शुक्रवार झाले आणि 5वा शुक्रवार आला। तर सायंकाळी विनीता ताई पूजा वगैरे मांडून व्रत ही जी पुस्तिका असते ती वाचत होती आणि तिचा धाकटा मुलगा पळत आला आणि आई आई ऐक असं म्हणू लागला। तर ती म्हटली थांब बाळा, थोडं राहिलं आहे। तर तो म्हटला मला बोलवत पण नाही, मला एवढा आनंद झालाय। तरी विनीता ताईने लक्ष विचलित न करता पूर्ण व्रत जे आहे ते पूर्ण केलं। जी पुस्तिका जी असते ती पूर्ण वाचून घेतली।
संपूर्ण झालं आणि त्यानंतर मग मुलाला म्हटली काय झालं, तर त्या मुलाने लॉटरीचं तिकीट विनिताताईच्या हातावर ठेवलं आणि म्हणू लागला की आपल्याला लॉटरी लागली आहे. विनिताताईला खूप आनंद झाला, पण तिने ते व्यवस्थित पाहिलं की मुलगा आपली मस्करी करतोय का, थट्टा करतोय का काय, पण ते खरंच लॉटरीचं तिकीट होतं. विनिताताईच्या मुलाला छंदच होता हा पहिल्यापासून की लॉटरीचं तिकीट काढायचं. त्याला जरी खाऊला पैसे दिले असले तरी विनिताताईचा मुलगा काय करायचा, लॉटरीचं तिकीट काढत होता. ही त्याला सवय होती पहिल्यापासून. आणि काय चमत्कार झाला की विनिताताईचा 5वा शुक्रवार होता आणि देवीनेच विनिताताईचं जे काही अडचण होती ती दूर करण्यासाठी देवीनेच हा चमत्कार केला आणि विनिताताईला लॉटरीचे तिकीट मिळाले. म्हणजे 1 लाखाचं बक्षीस त्याच्यात विनिताताईला मिळालं. एवढा मोठा चमत्कार असतो. आपण देवाचं केलं तर आपल्याला देव कधीच खाली हाताने पाठवत नाही. खूप अनुभव लोकांना आलेले आहेत. त्यानंतर विनिताताईने आपल्या मुलीचं थाटामाटाने लग्न लावून दिलं, तिच्या अंगावर सोने घातले आणि तिचा विवाह चांगला थाटात करून दिला. या प्रकारे विनिताताईला देवी थोडक्यात प्रसन्न झाली. म्हणजे देव आपल्याला कोणाच्याही रूपात कसंही सुद्धा देतो हे आपल्याला कळायला पाहिजे अर्थात. कारण आपण जरी देवाचं कितीही करत असलो तरी आपल्याला जरी यश आलं तरी आपण असं म्हटलं पाहिजे की हे आपल्याला देवामुळेच झालेलं आहे. काही लोक असं म्हणत नाही की हा बाबा माझ्यामुळे झालं, असं म्हणायचं नसतं की देवच आपल्याला ती गोष्ट देत असतो, ती आपल्यापर्यंत येत असते. देव आपल्याला कधीही तुम्ही देवाचं करा, तुमची सेवा कधीच अशी वायाला जाणार नाही, पण ती सेवा अगदी मनापासूनच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यश येणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच. हे एक उदाहरण आहे, ही एक घटना घडलेली आहे, पण सांगायचं हेतू एवढाच आहे माझा की जरी तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही एकदा तरी वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करा, मनापासून करा. बघा तुमच्या सुद्धा इच्छा पूर्ण होतील. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.